नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आता सकाळचे वाजले आहेत 3:13 आणि आता मी उठलो आहे कारण आता काल तुम्ही पालखी बघितलात खाली जाताना. ती खालच्या साण्यावरती थांबली मिरवणूक, आणि साण्यावरती थांबल्यानंतर मग तिकडे पण अजून एक होळी जातात. ती आपण आता बघायला जाणार आहोत. ती आता 4 वाजता जाळायला गेली. त्याच्यामुळे आपण आता फटाफट रेडी होऊया आणि तयारी करायला लागूया होळीला जाळायला जायची. चला तर मग आजचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि चला आपण आता आधी फटाफट आंघोळ करूया. दाखव तरी तुझा ड्रेस. बाया पण सजलेली आहे. फटाफट तयारी करून मी साण्यावर आलो. इथे येऊन पहिल्यांदा मी पालखीजवळ नारळ देताना पाहिलं. त्रिमुखीला भावाकडून म्हणजेच भैरी देवाकडून ओटी जाते, यासाठी हे नारळ वगैरे देतात. इथे पट्टेकर आणि वासावे यांची भेट होती. होळी इतकी सुंदर आणि आकर्षक सजवलेली आहे की कौतुक करायला शब्द कमी पडतील. कालिका मातेचा मान म्हणून कोंबडा देतात. रात्रीची जागरण करून सुद्धा सकाळी 4 वाजता होमाला म्हणजेच होळीला येणे हा प्रत्येक कोकणकरांचा जणू वेडेपणाच आहे. कालिका मातेचा मान देऊन होळीला पेटवले जाते. पण ही होळी का जाळतात हे तुम्हाला माहिती आहे का? चला सांगतो. पूर्वी हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते. त्यामुळे तो खूप अहंकारी झाला होता. त्याला वाटत होतं की लोकांनी फक्त माझीच पूजा करावी. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. तो सतत विष्णूचं नाव घेत असे. हे पाहून हिरण्यकश्यपला खूप राग यायचा. त्याने प्रल्हादला मारण्याचे खूप प्रयत्न केले, पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला. शेवटी हिरण्यकश्यपने आपल्या बहिणीची म्हणजे होलिकेची मदत घेतली. होलिकेला आगीत न जळण्याचा वर होता. ती प्रल्हादला मांडीवर घेऊन आगीत बसली. पण घडलं उलटच. प्रल्हाद देवाच्या नामस्मरणामुळे सुरक्षित राहिला, पण होलिका मात्र आगीत जळून भस्म झाली. याचाच अर्थ अहंकार आणि वाईटाचा नाश होतो आणि सत्याचा नेहमी विजय होतो. यामुळे दरवर्षी होलिका दहन केली जाते. अशा अनेक परंपरा कोकण कायम जपत आल्या. त्यातील ही एक जांभारची होळी. हे जे तुम्हाला दिसतंय ही कोलता मारण्याची पद्धत आहे. असे म्हटले जाते की हा एक भूताचा प्रकार आहे. याच भूताला पळवण्यासाठी हे कोळीत उचलले जाते. या बाजूने स्वतः इंगलादेवी कोलता उचलते आणि त्या साईडून म्हणजे पाण्याच्या साईडून त्रिमुखी कोलता उचलते असे म्हणतात. आणि तिकडून त्रिमुखीने भूताला पळवलं की भूत मध्ये येतं असं म्हणतात. भूत मध्ये आलं की त्रिमुखी पाण्यात कोलता बुडवते आणि इथून इंगलादेवी कोलता मारते. मग त्या भूताला त्रिमुखी आणि इंगलादेवी मध्येच बुडवतात. बाजूला बाजूला
आणि त्यानंतर त्रिमुखी आणि इंगला देवीची भेट होते. हे दृश्य पाहण्यासाठी शेकडो लोक येतात. त्यानंतर इथे सुद्धा पालखीचे पाय धुतले जातात. पालखीचे पाय धुवून झाल्यानंतर पालखी पुन्हा नाचवली जाते. ती साण्यावर बसते. गुढीपाडव्यापर्यंत इथेच असते. एवढं झाल्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल की आता शिमगा संपला, अजून शिमगा संपलेला नाही. कालिका मातेचा नवस आणि प्रसाद वगैरे झाला की सकाळी 8:30 वाजता कोलता मारतात. यामध्ये एकूण 7 मानकरी असतात. वासावे, कटनाक, पटेकर, झरवे, कोलकांड असे 6-7 मानकरी कोलता मारतात. त्यानंतर ते एकमेकाला भेटतात. ही मेन भेटाभेट पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी असते.
भेटाभेट झाली की मेन मानकरी वासावे आणि पट्टेकर हे होळीमध्ये नारळ टाकतात. त्यानंतर सर्वजण होळीच्या गोल फिरून कोलता होळीत टाकतात. अशा तऱ्हेने या शिमग्याची समाप्ती होते. मी हा यंदाचा जांभारीचा शिमगा खूप एन्जॉय केला. पुन्हा पुढच्या वर्षी येणं झालं तर मी हा शिमगा बघायला नक्की परत येईल. माहिती देताना काही चूक झाली असेल तर क्षमस्व असावे. रात्र झाल्या आणि होळी बघा अजूनपर्यंत जळते आणि भैरी देवाची पालखी अजून इथेच आहे. माझ्यासोबत आहे प्रतीक आहे आणि आता जे तुम्ही पालखी बघितलात ते गुढीपाडव्याच्या नंतर इथून उठेल. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शिमगा झालाय आणि शिमग्याची सजावट आता काढतायत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.